व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगाचा सप्रेम जय श्रीराम। मित्रांनो, सगळ्याच माध्यमांमध्ये पुन्हा एकदा तीच चर्चा रंगत आहे, तीच चर्चा जोर धरत आहे। म्हणजेच काय तर दोन ठाकरे बंधू एकत्र येणार। सगळ्याच माध्यमांमध्ये या चर्चा आहे। आता या चर्चांना उधाण येण्यामागे कारण ही तशीच आहे। एकीकडे आदित्य ठाकरे असं म्हणताय, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही कोणत्याही पक्षासोबत जायला तयार आहोत आणि म्हणूनच आम्ही मनसेला साथ दिली आहे, साथ घातली आहे, हे आदित्य ठाकरे यांचं म्हणणं आहे। संजय राऊतचं म्हणणं असं आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठी माणसाच्या भल्यासाठी आम्ही कुठलाही त्याग करायला तयार आहोत। अमित ठाकरे यांचं म्हणणं असं आहे की दोन्हीही ठाकरे बंधूंकडे एकमेकांचे फोन नंबर आहेत, तेव्हा माध्यमांमध्ये, वर्तमानपत्रांमध्ये या गोष्टीची चर्चा न होता या दोघांनी एकमेकांना फोन करावे आणि काय तो निर्णय घ्यावा। दुसरीकडे संदीप देशपांडे आपल्या ऑफिसमध्ये नरकातला स्वर्ग हे भोंगा राऊतांचं पुस्तक वाचत आहेत। त्याचं पारायण सुरू केलेलं आहे आणि त्याचं कॅप्शन सुद्धा त्यांनी आपल्या फोटो सोबत दिलं की लपवण्यासारखं काहीही नाही। म्हणजेच काय तर आता हे उघड झालेलं आहे, स्पष्ट झालेलं आहे की दोन बंधू एकत्र येणार आहे। मात्र हे जे म्हणताय महाराष्ट्राच्या भल्यासाठी, मराठी माणसाच्या भल्यासाठी, हे दोन बंधू एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राचं काय भलं होणार आहे, मराठी माणसाचं काय भलं होणार आहे, यावर मात्र हे बोलायला अजिबातच तयार नाहीत। आणि मग इतकी वर्ष म्हणजे 19 वर्ष मराठी माणसाचं भलं झालंच नाही का, महाराष्ट्राचं भलं झालंच नाही का, असा सवाल देखील यांना विचारणं गरजेचं झालेलं आहे। आज यांचे नेते जे वक्तव्य करत आहेत त्या वक्तव्यांवरून एक गोष्ट स्पष्ट आहे की पहले तुम हा यांचा खेळ चालू झाला। दोन्ही ठाकरेंकडच्या कार्यकर्त्यांना, समर्थकांना असं वाटायला लागलेलं आहे की नाही, दोघं भाऊ एकत्र आलेच पाहिजेत, म्हणजे भारतीय जनता पक्षाचा विजयी रथ अडवता येऊ शकतो। बीएमसी मध्ये पण, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपला धूळ सारता येईल। मात्र भारतीय जनता पक्षाने एक अंतर्गत सर्वे केलेला आहे आणि या सर्वेनुसार, या सर्वेक्षणानुसार अशी माहिती समोर आलेली आहे की दोन्हीही ठाकरे बंधू म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र जरी आले तरी भारतीय जनता पक्षावर त्याचा काहीही दुष्परिणाम होणार नाही किंवा महायुतीवर त्याचा काहीही दुष्परिणाम होणार नाही। आणि हे खरं आहे मित्रांनो। त्याचं कारण असं आहे की गेल्या वेळी 2017ला जेव्हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला किती नगरसेवक होते? 7। तेव्हा ते गाणं फार गाजलं होतं ना, तुमच्या राजाला 7 द्या, दिले 7। उद्धव ठाकरेंना किती होते? 84 समथिंग आणि भारतीय जनता पक्ष 82। तेव्हा जर देवेंद्र फडणवीस यांनी मनावर घेतलं असतं तर बीएमसी वर भारतीय जनता पक्षाचं राज्य असतं, सत्ता काबीज करू शकत होता भारतीय जनता पक्ष। मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत जी युती आहे, युती धर्म पाळत देवेंद्र फडणवीसांनी तेव्हा मुंबई महानगरपालिका शिवसेनेसाठी सोडली। पण कृतज्ञपणा बघा ना यांचा, 2019ला हे सत्तेच्या मोहापायी, सत्तेच्या लालसेपोटी तुमकन उडी मारून काकांच्या मांडीवर जाऊन बसले। कशासाठी तर फक्त सत्तेचा मलिदा खाण्यासाठी। यांना फक्त स्वतःची घरं भरायची आहेत, महाराष्ट्राचं भलं, मराठी माणसाचं भलं ह्या सगळ्या फोल गप्पा आहेत मित्रांनो। मदतच करायची असती, सेवाच करायची होती महाराष्ट्राची तर मग केव्हाच करता आली असती ना। मात्र करतायत काही माणसं नाही, भ्रष्टाचारांवर भ्रष्टाचार करून ठेवलेले आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा हे जेव्हा असं म्हणतात की महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्हाला एकत्र यायचं आहे तेव्हा हसावंसं वाटतं यांच्यावर। मित्रांनो, हे जरी भ्रष्ट असले, भ्रष्टाचार करून जरी हे स्वतःची संपत्ती वाढवत असले तरी देखील समाजामध्ये काही चांदणी मंडळी देखील आहेत, जे स्वकष्टाचा, स्वअर्जित पैसा, आपल्या घामाचा पैसा समाजाच्या भल्यासाठी वापरतात। अनेक जण सन्मान निधी आणि सहकार्य निधी प्रपंच परिवाराला पाठवत आहेत। यामध्ये
कोणाची राहावं ह्याची आणि कोणाची नाही असा पण प्रश्न निर्माण होतो आम्हाला, कारण सगळीकडूनच लोक प्रोत्साहन देत आहेत. अशातच श्री अमित बाबरेकर यांनी देखील खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. शिष्यवृत्ती योजनेमध्ये बाबरेकर साहेब आपल्याला मदत करत आहेत. महाडी दाम्पत्याने देखील खूप मोठी मदत केलेली आहे. नाशिकचे सुधन्वा कुलकर्णी यांनी देखील खूप मोठी मदत आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवली आहे. त्याबद्दल परिवार आपला मनापासून आभारी आहे सुधन्वाजी. त्याचप्रमाणे परिवाराचे जेवढे सदस्य आहेत त्या सगळ्यांचे देखील मनापासून आभार. तुमचा एक रुपया सत्कर्मामध्ये लागतोय. अनेक कामं चालू केली आहेत, अनेक कामं अजून करायची आहेत. शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आपण गरजू विद्यार्थ्यांना तुमच्या शिक्षणाचा खर्च उचलणार आहोत. त्यांचं शिक्षण सोपं व्हावं, सुकर व्हावं यासाठी प्रयत्न करत आहोत. तेव्हा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये परिवाराला बळकट करा एवढीच विनंती आहे मित्रांनो, कारण या लोकांसारखा भ्रष्टाचाराचा पैसा आपण वापरत नाही. आपण आपल्या कष्टाचा घामाचा पैसा वापरतोय. आज परिवार अनेकांच्या सेवेत रुजू झालेला आहे. उद्या तुमच्याही अडीअडचणीला परिवार तुमच्यासोबत सक्षमपणे उभा असणार आहे. खात्री बाळगा. जीपे आणि फोनपे क्रमांक तुम्हाला देण्यात आलेले आहे. त्यावर तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला जो सहकार्य निधी पाठवायचा आहे तो पाठवा. त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला नक्की शेअर करा, म्हणजे आपल्याला त्याचा रेकॉर्ड ठेवता येईल. महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ 89 रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप सुद्धा घ्या. सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा. दिले गेलेले इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा आणि मेंबरशिप सुद्धा घ्या. त्याचा सुद्धा आपल्या या योजनांना फायदा होणार आहे. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आमच्या पाठीशी उभे राहा. सरकारी निधी आणि सन्मान निधी कमी पडू देऊ नका एवढीच विनंती, कारण खूप मोठा पल्ला गाठणं अजून बाकी आहे. मूळ मुद्द्याकडे परत वळूया. संजय राऊत जे बोलले, म्हणजे भोंगा राऊत जे बोललेले आहेत की महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही कुठलाही त्याग करायला तयार आहोत, तर चला आपण यांना पर्याय घेऊया त्याग करण्याचे. राऊत साहेब तुम्ही एक काम करा, सगळ्यात पहिला त्याग तुम्ही करा. राज्यसभा खासदारकी सोडून द्या, राजीनामा देऊन टाका, करा त्याग. चोमना या वर्तमानपत्राचे तुम्ही संपादक आहात, अग्रलेख लिहिता, त्याचा सुद्धा राजीनामा देऊन टाका. कबूल करा पत्राचा खिचडी घोटाळा, असे अनेक घोटाळे कबूल करा. स्वमर्जीने त्याग करा, तुरुंगात जा, शिक्षा भोगा, करा ना त्याग. महाराष्ट्राच्या भल्यासाठीच आहे. महाराष्ट्राचं जर भलं करायचं असेल, मराठी माणसाचं जर भलं करायचं असेल, तर आधी यांना त्यागाच्या नावाखाली गप्प घरात बसावलं आहे. त्याच्याशिवाय महाराष्ट्राचं मराठी माणसाचं भलं होत नाही मित्रांनो. गिरणी कामगारांपासूनचे प्रकरण जर बाहेर काढायला सुरुवात झाली तर पळता गुई थोडी होईल. उद्धव ठाकरे म्हणतात मी कुटुंब प्रमुख आहे महाराष्ट्राचा. काय केलं महाराष्ट्रासाठी यांनी? हे तर स्थगिती सम्राट आहेत. प्रत्येक योजनेवर, उपक्रमावर यांनी स्थगिती आणली आणि वर हे शेखी मिरवतात की बघा बघा मी कुटुंब प्रमुख आहात म्हणून. अहो तुम्ही कुटुंब प्रमुख आहात, मात्र फक्त मातोश्री पुरतेच, महाराष्ट्राचे अजिबातच नाही. इकडे राज ठाकरे साहेब महाराष्ट्राची विकासाची ब्ल्यूप्रिंट आणायला त्यांना 8 वर्ष लागली. यांच्या सैनिकांपैकी किती जणांनी ती ब्ल्यूप्रिंट बघितली किंवा त्याचा अभ्यास केलेला आहे? मराठीचा मुद्दा घेऊन परप्रांतीयांना मारझोड या व्यतिरिक्त रोजगार निर्मितीमध्ये आतापर्यंत यांनी किती कार्य केले, किती भरीव कार्य केले सांगा. निवडणुकीच्या आसपास, विधानसभा निवडणुकीच्या आसपासची घटना आहे. आपल्याच एका पदाधिकाऱ्याच्या डोक्यामध्ये राजपुत्र यांनी कुंडी घातली होती, डोकं फोडलं होतं त्याचं. कशासाठी? आपल्याच कार्यकर्त्यांना हे अशी वागणूक देतात. विचार करा सर्वसामान्य माणसांना हे काय वागणूक देत असतील. आता आदित्य ठाकरे म्हणतात की आम्ही मनसेना साथ घातलेली आहे. अहो एकदा तो तुम्हीच बोललेला होतात ना, संपलेल्या पक्षावर मी बोलत नाही म्हणून. मग आज त्या संपलेल्या पक्षाची गरज का वाटतीये तुम्हाला? अनेक जण असं म्हणत आहेत की केवळ ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चेनेच भारतीय जनता पक्ष बघा कसा बॅकफूटवर आलाय, हवालदिल झालेला आहे. हे सगळे घाबरले, त्यांना भीती वाट. कशासाठी घाबरायचं? कशासाठी भीती वाटायची? भारतीय जनता पक्षाचा इतिहास आहे. अहो केवळ 2 खासदार होते पूर्ण देशभरामध्ये. तिथपासून इथपर्यंतचा प्रवास आहे भारतीय जनता पक्षाचा. आणि कुठे 13 आमदार होते नवनिर्माण सेनेचे. आज किती आहे? एकही नाही. इकडे चढता आले की इथं उतरता आले काय?
कंपॅरिझनच जर करायची असेल तर अशी पण करू शकतो ना आपण. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 1.5% मतदान झाले फक्त विधानसभेमध्ये. 1.5%. आणि या पूर्ण महाराष्ट्रभरातलं 1.5% आहे. मुंबईमध्ये किती टक्के मतदान झाले? 26% मतदान झालं फक्त अमित ठाकरेंना. आणि ते सावंत निवडून आले. जर हे ब्रँड आहेत तर हे यांच्या मुलाला सुद्धा का नाही निवडून आणू शकले हो? या एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्यायला कुणीच पुढे येत नाही. अनेक जण म्हणतील की नाही नाही ईव्हीएम मध्ये घोळ होता, ईव्हीएम मध्ये. मग महेश सावंत कसं काय निवडून आले? ईव्हीएम मध्ये जर घोळ होता तर मग महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी महायुतीचाच उमेदवार निवडून यायला पाहिजे होता ना. उद्धव ठाकरेंचे 20, पवारांचे 10 आणि काँग्रेसचे 17. हे कसं काय आले निवडून? मग 47 जण हे पण पडायला पाहिजे होते. आपल्या अपयशाचं खापर यांना दुसऱ्यावर खोडायचं आहे, बाकी काही नाही. आणि बीएमसी मध्ये सुद्धा हेच होणार आहे. एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेच पदाधिकारी कार्यकर्ते स्वबळाचा नारा देत आहे. पुण्यामध्ये स्वबळाचा नारा दिला गेलेला आहे. दुसरीकडे अजूनही काही जण आस लावून आहेत की 2 ठाकरे बंधू एकत्र येतील आणि मग काहीतरी चमत्कार घडेल आणि इतिहास घडेल. असं काही होत नसतं. असं काहीही होत नसतं. मुळात या 2 ठाकरेंची शैली वेगळी वेगळी आहे. यांची विचारसरणी सुद्धा वेगळी आहे. हा, आता उद्धव ठाकरे यांच्या जवळ जायचं आहे त्यामुळे थोडस राज ठाकरे कुंभमेळ्यावर टीका टिप्पणी करायले, गंगाजलाचा तिरस्कार करू लागले, ती गोष्ट वेगळी. पण भूम्यांच्या बाबतीमध्ये जे रान राज ठाकरे यांनी उठवलेलं होतं ते उद्धव ठाकरे यांना चालणार आहे का? त्यांचा हिरवा मतदार दुखावला जाईल ना. मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं? तर हे लोक काय करू शकतात? फक्त आणि फक्त मुंबई पुरतीच हे युती करतील, बाकी महाराष्ट्रात नाही करणार. कारण मुंबई ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. आणि मुंबई महानगरपालिका जर ठाकरेंच्या हातातून निसटली तर यांच्या राजकीय अस्तित्वाला धक्का आहे. यामुळेच या लोकांना मुंबई महानगरपालिका ताब्यात ठेवण्यासाठी एकत्र यायचंय. स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी यांना एकत्र यायचं आहे, न की मराठी माणसाच्या भल्यासाठी, न की महाराष्ट्राच्या भल्यासाठी. महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं भलं करायचं आहे तर त्याच्यासाठी अनेक मार्ग आहेत ना. पण नाही, हे नाही करू शकणार, कारण यांना करायचंच नाहीये. उद्धव ठाकरे यांचे नजीकचे जेवढे मित्र आहेत, व्यावसायिक आहेत, ते सगळेच्या सगळे मारवाडी गुजराती आहेत. टक्केवारी जिथून चालते ते सगळे व्यवहार यांचे मारवाडी गुजराती आणि भैया लोकांसोबतचे आहे. शिवतीर्थ नावाची ही डोलेजंग इमारत राज ठाकरे यांनी बांधली. त्या इमारतींच्या बांधकामाचं डिझाईन कोणी केलेलं आहे? आर्किटेक्ट कोण होता? गवंडी मजूर जे काम करणारे होते ते सगळेच्या सगळे कंप्लीट मराठी होते का? नाही. उत्तर प्रदेशचे गुजराती भैये सगळे असेच होते नाही. मग फक्त मराठी 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 करत मत मागण्यात काही अर्थ नाही आहे. या मराठी माणसासाठी आपण काय केलेलं आहे हे एकदा यांनी तपासून बघावं. वडापावच्या गाडी व्यतिरिक्त उद्धव ठाकरेंनी काहीही केलेलं नाही आहे. उबाठा सेनेने या मराठीच्या नावाखाली आपल्याच कार्यकर्त्यांसोबत शिववडा आणि शिवथाळी ह्या पलीकडे काही फार ठोस भरीव काम केलेलं आहे का? अहो, ते शिववडा आणि शिवथाळीची सुद्धा आज काय हालत आहे बघून घ्या. ते सुद्धा व्यवस्थित चालत नाहीये. असो, हरकत नाही मित्रांनो. मूळ मुद्दा हा आहे की यांनी कितीही जरी चर्चा केली आणि हे 2 भाऊ एकत्र जरी आले तरी काही चमत्कार घडणार नाहीये, काही इतिहास घडणार नाहीये. मराठी माणसाला किंवा महाराष्ट्रातल्या नागरिकांना या गोष्टीशी देणं घेणंच नाहीये की 2 ठाकरे बंधू एकत्र येतात की नाही. हे फक्त म्हणण्यापुरतं आहे की महाराष्ट्रातल्या तमाम लोकांची इच्छा आहे. कोणाची इच्छा नाही, फक्त तुमच्या कार्यकर्त्यांची आणि तुमच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे. त्याचं कारण आहे की तुम्हाला तुमचं राजकीय अस्तित्व टिकवायचंय. दॅट्स इट. या पलीकडे काही नाहीये. सर्वसामान्य लोकांना जाऊन विचारा, ते म्हणतील भाऊ आम्हाला काही देणं घेणं नाहीये याच्याशी, आमची कामं होत आहेत का, आम्ही तेवढंच बघणार. दॅट्स इट. तेव्हा मित्रांनो, यांच्या या भूलथापांना अजिबात बळी पडू नका. महाराष्ट्राचं भलं, मराठी माणसाचं भलं हे सगळं थोतांड आहे, हे थेरा आहेत सगळी ही. हे फार सिरियसली घेण्यासारखं अजिबातच नाही आहे.
होता होईल तेव्हा फार फार तर हे मुंबई पुरतीच युती करणार, 2 ठाकरे बंधू एकत्र येणार. बाकी महाराष्ट्र हे सोबळावर किंवा वेगवेगळेच लढणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष समजा मित्रांनो. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मधून आम्हाला नक्की कळवा. परिवाराच्या योजना सुरू आहेत, या योजनांचा लाभ घ्या, परिवाराचे सदस्य बना. दिल्या गेलेल्या जीपे फोन पे क्रमांकावर सन्मान निधी सहकार्य निधी तुमच्या मर्जीनुसार अवश्य पाठवा. त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर शेअर करा, म्हणजे त्याचा रेकॉर्ड आपल्याला ठेवता येईल, पावती बनवता येईल. महाप्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला सुद्धा क्लिक करा. दिले गेलेले इन्स्ट्रक्शन्स फॉलो करा आणि केवळ 89 रुपयापासून सुरू होणारी महाप्रपंच या युट्यूब चॅनलची मेंबरशिप सुद्धा आवर्जून घ्या, जेणेकरून आपल्या या सगळ्या योजना आपण ज्या राबवत आहोत त्यांना हातभार लागेल, त्यांना बळकटी मिळेल. परिवार बळकट करण्यासाठी पुढे या मित्रांनो, मातांनो, बंधूंनो, भगिनींनो, स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारामध्ये सामील व्हा. परिवार बळकट करा, ही एवढीच तुमच्याकडे नम्र विनंती आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका. आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा. राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. हिंदू धर्म, शास्त्र, संस्कार, संस्कृती आणि नीती जपण्यासाठी, पुढील पिढीला देण्यासाठी धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारा मंच हिंदू प्रपंच. हिंदू प्रपंच आज सादर करत आहेत तमाम हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांचे पवित्र असे मूळ भजन, ज्या भजनामध्ये सेक्युलरिझमच्या नावाखाली, सर्व धर्म समभावाच्या नावाखाली अल्लाला सुद्धा जोडण्यात आलं. मात्र असं भ्रष्ट झालेलं भजन गाऊन प्रभू